नमस्कार, मी लतिका. तर इथं आहे ना, आज कार्तिकसाठी आहे ना, मी बोर्नविटा दूध तयार केलेलं आहे. तर आज त्याची सकाळची शाळा आहे, म्हणजे रोजच सकाळची शाळा सुरू आहे. तर सकाळचे 6:30 पावणे 7 वाजलेले आहेत आणि त्याला बोर्नविटा दूध देते. तर बोर्नविटा दूध पिऊन जातो आणि स्कूलमध्ये मग त्याला नाश्त्यासाठी काही ना काहीतरी सँडविच वगैरे देत असते किंवा कधी कधी तो पोषण आहार पण घेतो. तर आता निघालाय बघा सकाळी शाळेमध्ये. चप्पल घाल कार्तिक, चप्पल घालचं. बाय बाय. तर आता कार्तिक शाळेमध्ये गेला, मग त्याच्यानंतर माझी आंघोळ वगैरे झाली. तर अगोदर आंघोळ झाल्यानंतर आहे ना, ओटा वगैरे झाडून घेते, म्हणजे कसं दिवसभर छान असं प्रसन्न वाटतं आणि पायाखाली धूळ वगैरे येत नाही. तर ओट्यावरती आहे ना, भरपूर अशी धूळ किंवा पालपाचोळा वगैरे येतच राहतो. तर सकाळी सकाळी उठलं की पहिल्यांदा हे काम करावंच लागतं मला रोजचं. आणि अंगण साफ असलं म्हणजे आपलं दिवसभर घर पण आणि दिवससुद्धा खूप छान जातो. तर आता इथं आहे ना, मी छोटीशी कुंडीमध्ये आहे ना, इथं तुळशीचं रोपटं लावलेलं आहे. तर बघा, एवढ्या म्हणजे असल्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा ही एवढी तुळस एवढी हिरवीगार आली आहे ना. तर काय करायचं, तुळस आहे ना नेहमी सकाळ सकाळचं कोवळं ऊन द्यायचं, 1-2 तास 3 तास आहे ना उन्हामध्ये ठेवायची. त्याच्यानंतर तिला दिवसभर सावलीमध्ये ठेवायची, म्हणजे ना तुळस खूप छान फुटते सुद्धा आणि हिरवीगार राहते. तर बघा, माझी अशा उन्हाळ्यामध्ये मी ही तुळस लावलेली आहे आणि किती हिरवीगार आहे बघा. तर नुकतंच लावलेलं रोपटं होतं, ते अगदी छोटं रोपटं होतं, पण बघा ना किती छान अशी पालेदार झाली आहे. तर मी काही सुद्धा करत नाही, फक्त एवढीच ट्रिक वापरली की दिवसभर तिला सावलीमध्ये ठेवते आणि सकाळी आहे ना तिला 2-3 तास उन्हामध्ये ठेवते आणि नंतर मग सावलीमध्ये उचलून ठेवते. त्याच्यामुळे बघा ना किती छान अशी हिरवीगार तुळस आलेली आहे. तर बघा, मस्त वाटते ना पाहायला सुद्धा. तर रांगोळी वगैरे काढून घेतली, अगरबत्ती वगैरे लावली. तर ही सकाळची कामं असतात माझी. तर छान वाटतं असं केल्यावर, दिवसभर मनसुद्धा प्रसन्न राहतं आणि रांगोळीकडं बघितल्यावर पण खूप छान दिवस असा जातो. तर चला, आता इथं मी चूल पेटवून घेते. तर आज मी छान असा हिरव्या वाटणामधला राजमा बनवणार आहे. तर चूल पेटलेली आहे आणि आता कढईमध्ये पाणी गरम करते, म्हणजे आपल्याला जो काही राजमा आहे ना तो शिजवून घ्यायचा आहे. तर हा ओला राजमा आहे, मी बाजारातून ओले राजमे आणलेले. तर आता हा छान असा मऊसूद शिजवून घेते. तर आपल्या इथं आहे ना, ही जी गुलाबाची फुलं बघा ना किती छान आलेली आहेत. तर अगोदर गुच्छच आलेला तुम्हाला तर मी दाखवलेलं अगोदरच्या व्हिडिओमध्ये. तर आज परत आणखी एक कळी उमललेली आणि छान अशी गुलाबाचं फुल आलंय बघा. तर 1-2 अशी फुलं असतातच गुलाबाच्या झाडाला, आणि असल्या उन्हाळ्यामध्ये एवढी फुलं येतात ना, खरंच विशेष म्हटलं पाहिजे. आणि इथं आहे ना, मी आता इथं पांढरी सदाफुली लावलेली आहे बघा. तर कधी कधी आहे ना देवांना फुलंच नसतात, तर मग कधी आपल्याला ही बरी पडतात सफेद फुलं सुद्धा. आणि स्वामींना तर सफेद फुलं आवडतात, तुम्हाला तर माहीतच आहे. तर आता आहे ना, राजमा छान असा चुलीवरती शिजलाय बघा आणि मस्त मऊसूद असं शिजलेलं आहे. आणि आता आहे ना, मी पाट्यावरती वाटण वाटणार आहे. तर मी त्यासाठी काय काय घेतलंय ते तुम्हाला दाखवतेच. तर आज छान अशी आपल्या व्हिडिओला खूप छान अशी सुरुवात झालेली आहे सकाळ सकाळची. मिरचीचं जे वाटण बनवून राजम्याची भाजी बनवली जाते ना, तशा पद्धतीची मी भाजी बनवणार आहे. तर सर्रास काय होतं, आपण लाल तिखट वगैरे किंवा काही जो काही मसाला असतो तशा पद्धतीने भाज्या बनवल्या जातात, पण मी आज अगदी गावाकडच्या पद्धतीने तुम्हाला सांगते. हिरवी मिरची, खोबरं, लसूण वगैरे घालून आहे ना राजमा, म्हणजे आपला जो काही घेवडा म्हणतो, तर राजमा बनवला जातो, तो मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चुलीवरती रेसिपी मी ही बनवणार आहे. तर खूप छान होते. आता इथं आहे ना, मी पाटा वरवंटा घेतलेला आहे. आता पाटा वरवंटा आहे ना स्वच्छ धुवून घेते आणि मग त्याच्यानंतर मग आपल्याला वाटण वाटता येईल व्यवस्थित. कारण पाटा वरवंटा कसं आपण काही दररोजच वापरतो असं काही नाही, त्याच्यामुळं मग धूळ वगैरे असते, त्याच्यामुळं मग धुवूनच वापरते. ज्या वेळेस मला काही वाटण वाटायचं असेल ना, त्यावेळेस मी धुवूनच वापरते. तर हे बघा,
आता हे छान कोरड्या कपड्याने आहे ना पुसून घेते. तर मी वाटण्यासाठी काय काय घेतले ते तुम्हाला दाखवते. इथं कोथिंबीर घेतली आहे, लसूण, हिरवी मिरची, थोडीशी जिरे आणि मोठं मीठ घेतलेलं आहे आपल्याला, म्हणजे पटकन वाटता येईल वाटण. आणि खोबरं घेतलेलं आहे. तर आता पहिल्यांदा आहे ना मी खोबरं छान असं बारीक करून घेते, म्हणजे मग बाकीचं जे मटेरियल आहे ना ते व्यवस्थित आपल्याला पाट्यावरती वाटता येईल. आता हे खोबरं असं ठेचून घेतलं ना म्हणजे मग पटकन खोबरं चेचलं जातं आणि बारीक पण होतं पटकन. तर आता हिरव्या मिरच्या आहे ना अशा मोडून घेते, म्हणजे बारीक होतील पटकन. आणि जास्त तिखट नाही करणार मी, म्हणजे पण घरामध्ये काही जास्त तिखट खाल्लं जात नाही, त्यामुळे मग कमी तिखटवाली आणि थोडीशी जास्त तिखटवालीच 2 मिरच्या घेतलेल्या मी. दोन्ही प्रकारच्या मिरच्या घेतल्यात, जास्त काही मिरच्या घेतलेल्या नाही आहेत. आणि आता इथं लसूण आणि कोथिंबीर सगळं काही एकत्रच घेते आता वाटायला. आणि आता आपल्याला आहे ना हे छान असं बारीक पेस्ट करायची. पाट्यावरती वाटलेल्या वाटणाची आहे ना चव पण खूप छान लागते खरं. चला तर आता आपण आहे ना फोडणीसाठी मस्त असा कढीपत्ता घेऊन येऊया. फ्रेश असा कढीपत्ता आहे आणि आमच्या घराच्या शेजारी झाड आहे, तर खूप छान आता पालवी पण फुटलेला आहे आणि त्याच्यावरती वगैरे कीड वगैरे काही नाही आहे, त्यामुळे मस्त असा फ्रेश कढीपत्ता आपण आणूया फोडणीसाठी. बघू शकता इथं फ्रेश असा कढीपत्ता आहे आणि छान कोवळी पाने घेते मी. तर मला आवडतो प्रत्येक भाजीमध्ये कढीपत्ता घालायला, खूप आवडतो आणि मला स्वतःला कढीपत्ता खायला पण आवडतो, त्यामुळे मी आवर्जून प्रत्येक भाजीमध्ये कढीपत्ता घालते. तर हे बघा छान कोवळा आहे कढीपत्ता, हे पण छान आहे. तर याची एक घेते, अशा 2च घेते कारण जवळच आहे झाड, त्याच्यामुळं मग आणून घरामध्ये साठवून ठेवत नाही आहे मी. ज्या वेळेस लागेल त्या वेळेस घेऊन येते, तर फ्रेश मिळतो आपल्याला भाजीला कढीपत्ता. चला तर आता आपण फोडणी देऊया. आपला राजमा शिजलाय का बघूया. बघा सगळं पाणी आटलेलं आहे हे बघा. तर बाकीचं काम करत बसलं ना मग ह्याच्याकडे लक्षच गेलं नाही, पण ठीक आहे. बघा छान असा मऊसूद असा शिजलेला आहे. तर आता मी कढई परत स्वच्छ धुवून घेते आणि मग फोडणीला टाकते.
तर बघू शकता छान अशी भाजी तयार झालेली आहे बघा राजम्याची. तर हिरवं वाटण घालून बनवलेली राजम्याची भाजी तर खूप छान होते अशा पद्धतीने केल्यावर. मस्त झाली बघा. तुम्ही चपातीवर भाकरीवर अगदी कशाबरोबरही खाऊ शकता. मस्त लागते. नक्की एकदा अशा पद्धतीने करून बघा भाजी. तर चला आता मला आहे ना चपात्या पण करायच्या आहेत. तर आता चपात्या करून घेते, कढई उतरून घेते आणि चपात्या बनवून घेते. चला तर आता इथं आहे ना छान मस्त अशा टम्म फुगलेल्या चपात्या तयार झालेल्या आहेत. आणि गव्हाचं पीठ मळताना थोडीशी मेहनत घेतली ना, गॅसवर काय चुलीवर सुद्धा छान चपात्या होतात. आणि चुलीवरती आहे ना असा छान असा स्मोकी फ्लेवर येतो चपातीला. तर खूप छान लागतात गरम गरम चपाती. नुसती कोरडी म्हटलं ना तरीसुद्धा खूप छान लागते. तर आता माझ्या इथं आहेत ना सगळ्या छान चपात्या तयार झालेल्या आहेत. आणि तुम्ही बघू शकता मस्त अशा टम्म फुगलेल्या चपात्या, मऊसूद आणि पदर सुटलेल्या सगळ्या चपात्या तयार झालेल्या आहेत. छान असे मस्त आरावरती, चुलीच्या आरावरती छान असे पापड भाजून झालेले आहेत बघा मस्त. आणि इथं दूध पण उकळलेलं आहे बघा. आरावरचं दूध खरंच खूप छान लागतं. आणि इथं आहे ना माझ्यासाठी ताट केलेलं आहे. लोणचं, पापड, चपाती आणि राजमा. तर अशा पद्धतीचं जेवण आहे. तर या सगळेजण जेवायला. तर इथं आहेत ना मिस्टर आहेत ना दमून आलेले बाहेरून आणि उन्हातून आलेले, अगदी 12-1 वाजलेले. तर त्यांच्यासाठी आहे ना छान मस्त असं तांब्याभर मी ताक बनवून ठेवलेलं अगोदरच. तर फ्रीजमध्ये ठेवलं आणि मग त्यांना दिलं बघा. छान गार थंडगार असं ताक तयार केलं. तर त्यांना खरंच बरं वाटलं. आणि अशा उन्हामध्ये काम करायचं म्हटलं मग तुम्हाला तर माहीतच आहे किती त्रास होतो. तर हे बघा किती दमलेले आहेत. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.